Hello everyone, this is Pankaj Nakle and I am here to talk with you, to discuss with you on the remaining part of the lesson, the call of the soil, ascent of rice. It is just called here, that is the second part, because we already discussed some of the pages of the lesson in which we got the information about the writer and his efforts to get the particular kind of the seed only for just sowing them, only for getting the maximum crops into the particular farming, etc. Okay, we also discuss about what is the difference between conventional type of the farming and second is organic kind of the farming. So let us discuss about another efforts which were taken by this person, by this writer, to get one kind of the traditional crop seed, that is the kasbai kind of the seed which belongs to the rice category. Okay, so let us discuss about what the another efforts which are taken by the given person here. Okay, into the last session or into the last video we discuss about another efforts which are given here. Okay, so which are the things which we discuss into Marathi also. कसबाबद्दलच्या गोष्टी ऐकून ते मिळवण्याची त्यांची जी इच्छा आहे ती जास्त दृढ झाली होती. ओके, म्हणून ते मॅक्झिमम लोकांना भेटू लागले आणि त्यांच्याकडून जवळपास ते इन्फॉर्मेशन घेऊ लागले कशाबद्दल, त्या कसबाई नावाच्या जवळपास त्या जातीबद्दल. ओके, त्या प्रकारचं त्याला जे समजा काय पाहिजे होतं, सीड पाहिजे होतं, त्याला ते अवेलेबल करून घ्यायचं होतं. पण त्यांना मात्र जवळपास इथं ते सीड मिळत होतं का, नाही. इव्हन जेवढं की समजा ऑफिस ऑफ इन्चार्ज होते त्यांना जवळपास या प्रकारची इन्फॉर्मेशन नव्हती आणि म्हणून ते या लोकांना म्हणत होते की जवळपास तुम्हाला इथले जे प्रॉपर लोक आहेत ते काय बनवत आहे, फुल बनवत आहे. अशा प्रकारे सुद्धा जवळपास ते काय करते आहे, त्यांच्याबद्दल एक स्टेटमेंट म्हणण्याचा प्रयत्न करते आहे. ओके, बट फॉर आपण आफ्टर दॅट what another attempts which were taken by the writer which is given into the given paragraph. So let us discuss about the given paragraph. This time it was the Adivashi Mahamandal at Kasa which buys rice from Adivashi villagers on behalf of the government. Kasbai did not figure in their files, a good indication why people did not grow it anymore. The market itself did not recognize the rice, so if you grew it you would not be able to sell it. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember Kasbai being sold to him a few years ॲगो. ओके, जसं रायटरला वाटलं की जवळपास झालं आता की जवळपास आपल्याला या प्रकारचे सीड मिळणार का, नाही. पण त्याने मात्र जवळपास प्रयत्न करणं या ठिकाणी बंद केले का, नाही. तर या पॅराग्राफमध्ये रायटर काय म्हणतं बघा, जवळपास आता मी शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे गेलो. ओके, आता हे महामंडळ काय करायचं, कसा येथील जे महामंडळ आहे ते काय करायचं की आदिवासींनी जेवढे काही तांदूळ पेरलेले असेल तर त्या तांदूळ जवळपास ते विकत घेण्याचं काम करायचं. ओके, कोणामार्फत, अगदी कोणाच्या जवळपास मार्फत, द गव्हर्नमेंटच्या मार्फत, त्या सरकारच्या मार्फत. ओके, तर त्याला जवळपास इथे आता अशी आशा मिळू लागली. ओके, की जवळपास त्याला या प्रकारचं जे समजा काय असेल सीड असेल ते या आदिवासींकडे असेल असं त्याला नक्कीच या ठिकाणी थोडंफार आयडिया मिळालेली होती. ओके, मग त्यानंतर तो काय करतो बघा, त्याच्या फायलीमध्ये कसबाईचा उल्लेख नव्हता. त्या गव्हर्नमेंट कडून जे काही काम करतो त्या आदिवासी महामंडळामध्ये जे काही लोक होते, ओके, तर त्यांच्या त्या फाईलमध्ये या कसबाई नावाच्या कुठल्याच प्रकारच्या जातीचा काही उल्लेख होता का, नाही. किंवा त्या प्रकारचं तांदूळ त्यांनी घेतलेलं असेल या प्रकारची पण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती. ओके, सो लोक आता त्याचे पीक का बरं घेत नाही याचे ते स्पष्ट संकेत होते. कारण पहिली ती एक गोष्ट अशी होती की हे पीक घ्यायला, कसबाई नावाच्या तांदूळचं पीक घ्यायला खूप दिवस लागायचे. ओके, आणि लोकांना कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त प्रमाणात कशाप्रकारे फायदा करता येईल किंवा जास्तीत जास्त प्रमाणात जवळपास क्रॉप कशाप्रकारे प्रोड्यूस करता येईल. ओके, त्या प्रकारचा सीड हा अवेलेबल म्हणजे पाहिजे असायचं. ओके, आणि म्हणून जवळपास त्यांनी ट्रॅडिशनल पिकांपेक्षा किंवा ट्रॅडिशनल सीडपेक्षा हायब्रिड पिकांना काय केलं या ठिकाणी प्रिफर केलं. ओके, पण इथे रायटर मात्र जवळपास आपल्या मतावर ठाम होता. ही वॉन्ट्स टू ओनली सो ओके सच कारण होतं जस्ट पर्टिक्युलर क्रॉप विच आर टोटली ट्रॅडिशनल देअर. आणि म्हणून तो कुठल्या प्रकारच्या तांदूळाचा शोधात होता, कसबाई नावाच्या तांदूळाच्या तो शोधात होता. सो इज दॅट क्लिअर? आय होप यू गॉट वॉट एव्हर द इन्फॉर्मेशन इज गिवन देअर अबाउट द जस्ट एफर्ट्स विच वे टेकन बाय द रायटर. ओके, त्यानंतर त्यांनी मार्केटला पण व्हिजिट दिली. ओके, मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस, या प्रकारचे तांदूळ त्यांना सुद्धा ओळखता आलं का, नाही. सो इफ यू जस्ट ग्रीव इट यू अँड वुड नॉट बी एबल टू सेल इट. जर तुम्ही अशा प्रकारच्या तांदूळाचं प्रोडक्शनच घेत नसेल, त्याला वाढवतच नसाल, तर तुम्हाला त्याला सेल करता येईल का, नाही. इट इज इम्पॉसिबल फॉर यू टू जस्ट सेल सच अ काइंड ऑफ क्रॉप विच आर नॉट प्रोड्यूस इन युअर फार्मिंग. ओके, मग तुमच्या शेतामध्ये या प्रकारचं
क्रॉपच जवळपास काय होत नसेल, प्रोड्यूस होत नसेल, तर त्याला आपण विकणार का? नाही. तर त्यानंतर मात्र जवळपास कुठल्या प्रकारचे एफर्ट त्याने घेतलेले आहे, विच इज गिवन या. मात्र इथल्या प्रमुख ऑफिसरला भाताच्या पिकांविषयी अधिक ज्ञान होते. ओके, जेव्हा तो कसायला गेला आणि कशाला जवळपास एका ऑफिसरला भेटला, तर त्या ऑफिसरला या आदिवासी महामंडळापेक्षा जवळपास काय होतं, नॉलेज होतं अबाउट द राईस. आणि म्हणून जवळपास त्याला आठवलं, ओके, हे रिमेंबर, त्याला आठवलं की कसबाई बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो, की काही वर्ष अगोदर कोणतरी आलं होतं आणि कसबाई तांदूळाला त्याला काय केलं होतं, विकण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्याने ते विकत घेण्याचा प्रयत्न केलेला होता. ओके, सो नाव ही हॅड वन ऑफ द होप. आता त्याला मात्र जवळपास एक आशा आली की चला फायनली त्याला थोडंफार तरी जवळपास कशाबद्दल जवळपास माहिती मिळालेली आहे, त्या कसबाईच्या नावाबद्दल किंवा त्या प्रकारचं धान यांनी खरेदी केलेलं होतं किंवा त्यांनी घेतलेलं होतं याच्याबद्दल त्याला थोडंफार तरी आठवलेलं आहे. याच्यापासून जवळपास त्याला एक वेगळ्या प्रकारची काय मिळाली, एक अपेक्षा किंवा एक होप मिळाली. ओके, मग त्यानंतर त्याने काय केलं बघा, जस्ट ही वेंट टुवर्ड्स वन ऑफ द प्लेस दॅट इज द धानेवरी. ओके, सो वेन आय इन धानेवरी Baban and I started looking for Devu Handa and found a graying old man wearing a cap sitting outside his house on चारपाय. ओके, चारपाय डिनो बोट दॅट, ज्याला आपण खटलं म्हणायचं किंवा एक जवळपास चारपाय अशा प्रकारचे एक बाज वगैरे असायचे. ओके, किंवा ज्याला आपण कॉट म्हणायचं, विच इज मेड विथ हेल्प ऑफ द वुडन इक्विपमेंट अँड वन ऑफ द रोप एक्सेट्रा. ओके, तर या चारपायवर जवळपास तो बसलेल्या एका पर्सनकडे तो धानेवरीला जाऊन तो भेटला. ओके, मग तेव्हा धानेवरीला जाऊन तो आणि जवळपास बबन, ओके, देऊ हंडा नावाच्या जवळपास व्यक्तीला शोधू लागले आणि तेव्हा त्यांना तो जवळपास व्यक्ती दिसला, पण कुठे, सो टोपी घातलेला पांढऱ्या केसाचा एक वयस्कर माणूस. ओके, अगदी या प्रकारचा माणूस जो आहे, ज्याचं फिजिकल अपरियन्स ठिकाणी दिलेलं आहे की जो म्हातारा झालेला होता, ज्याने काय घातलेली होती, कॅप घातलेली होती. ओके, तो आपल्या चार पायीवर घराच्या अगदी बाहेर बसलेला होता. ओके, तो गावाचा माजी सरपंच होता आणि त्याची अनेक एकर जमीन, मोठे घर आणि मोठे कुटुंब होते. ही पण इन्फॉर्मेशन दिली आहे की तो कुठल्या प्रकारचा आणि कसा व्यक्ती होता. ओके, तो सरपंच म्हणून राहिलेला होता. ही वॉज अन एक्स सरपंच ऑफ द विलेज. ही हॅड ॲक्रेस ऑफ द लँड. त्याच्याकडे खूप मोठी काय होती, जमीन होती, कितीतरी एक एकर जवळपास जमीन होती. अ ह्यूज हाऊस, मोठं घर होतं, अँड लार्ज फॅमिली, आणि त्याची मोठी जॉईंट अशी एक मोठी काय होती, फॅमिली होती. ओके, सो आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझेंटरीज वी कॅम टू द टॉपिक ऑफ कसबाई. ओके, मग आता या ठिकाणी जवळपास ही सर्व इन्फॉर्मेशन त्यांना मिळाल्यानंतर जुजबी गप्पा गोष्टी, ओके, ज्या फॉर्मल गप्पा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या त्याला इथे काय म्हटलं आहे, जुजबी गप्पा गोष्टी म्हटलेलं. ओके, ह्या झाल्यानंतर ज्याला इथे प्लेझेंटरी नाव दिलेलं आहे. ओके, प्लेझेंटरी मीन्स काही छोट्या आनंदाच्या एकमेकांसोबत शेअर केलेल्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कशाचा जवळपास टॉपिक काढला, कसबाई या नावाच्या जवळपास तांदळाचा त्यांनी या ठिकाणी विषय काढला. ओके, जुजबी गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही कसबाईचा विषय काढला. कसबाईच्या नुसते उल्लेखाने देऊ हांडा भूतकाळात शिरले. कारण व्हाय इट इज कॉल्ड जस्ट ओनली द पास्ट टेन्स हियर, कारण कसबाई नावाची जी जात होती ती पास्टमध्ये होती. ओके, जी खरंच हेल्दी होती, चांगली होती आणि जवळपास त्यांनी त्या गोष्टीचा आस्वादसुद्धा घेतलेला आहे. म्हणून जवळपास जेव्हा कसबाई या प्रकारचं नाव घेतलं तेव्हा ते मात्र भूतकाळातल्या आठवणीमध्ये गेले, म्हणजे त्यांना भूतकाळ आठवू लागला किंवा त्यावेळच्या गोष्टी आठवू लागल्या. हिज आईज टर्न ड्रीमिंग अँड विथ अ चेंबर in his voice he told us how the entire village at one time grew only Kasbai. He said there was a time when people passing our village during lunchtime would be forced to stop and ask for a meal. Such was the alluring aroma of Kasbai. Okay, so such a statement was spoken by this person. Which person? दॅट पर्सन. ओके, ऑन विच दे आर टॉकिंग दे आर. ओके, तर या ठिकाणी जवळपास काय म्हटलं बघा, त्यांचे डोळे स्वप्नाळू झाले, ड्रीमी झाले आणि सारे गाव एकेकाळची कसबाईचे पीक कसे घेत असे हे सांगताना त्यांच्या आवाजात कंप जाणवला. म्हणजे ते काय झाले, टोटली त्या ठिकाणी जवळपास इमोशनल झाले. ओके, हे त्यांच्या आवाजावरनं या ठिकाणी त्यांना अगदी जाणवलं. ओके, दॅट हिज व्हॉईस बिकम ट्रेम्बल. ओके, त्यांचा आवाज कसा होऊ लागला, थोडा थरथरू लागला आणि थरथरत असताना जवळपास त्यावेळचे लोक कशाप्रकारे या कसबाईला महत्त्व द्यायचे त्या सर्व गोष्टी त्यांना जवळपास आठवू लागल्या. ओके, तर या ठिकाणी त्यांनी म्हटलं बघा, ते म्हणाले की एक काळ असा होता की जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी माणसे वाटेत न राहून थांबवायची आणि जेवणाची मागणी करायची. तो कसबाईचा इतका मोहिनी घालणारा सुगंध
होता. ओके, मग त्यांना फक्त कुठल्या प्रकारचं जेवण प्रोव्हाइड केलं जायचं, तर तांदळापासून बनलेला जो भात असायचा, जो स्पेशली कसबाईपासून, ओके, तो त्यांना वाढला जायचा. आणि त्यावेळेस मात्र जवळपास त्या कसबाईचा एक वेगळ्या प्रकारचा का होता, एक वास होता, एक वेगळ्या प्रकारचा का होता, सुगंध होता, जो नक्कीच मनाला वेळ लावणारा असायचा. ओके, या प्रकारे जवळपास त्यांना ज्या पास्ट टाईमच्या ज्या समजा काय असेल आठवणी असेल, त्या सर्व या ठिकाणी आठवू लागल्या. सो इज दॅट क्लिअर? सो ऑब्वियसली यू गॉट द क्लिअर व्हॉट एव्हर द रायटर वॉन्ट टू से हिअर. ओके, कुठल्या प्रकारे त्याने एफर्ट्स केलेले आहे आणि कुठल्या प्रकारे जवळपास त्याला एक्सपिरियन्सेस आलेले आहे जेव्हा तो ट्रॅडिशनल प्रकारचं जे क्रॉप आहे किंवा त्याचं सीड आहे हे काय करतो आहे, शोधतो आहे. ओके, सो व्हॉट आपण आफ्टर दॅट द एंटायर एरिया विड हाव दिस हेडी अरोमा लॉंगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड ॲट द सेम राईस. Today he said no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was so inspired. Okay, so what his own opinion about the given situation, this also is given there. Okay, मग तो माणूस काय म्हणतो बघा, संपूर्ण गाव याच तांदळाचा भात शिजवत असल्याने परिसरातील वातावरण त्याचा मोहक सुवास भरून राहिलेला असेल. ओके, सकाळ झाली, तांदूळ अगदी शिजवायला टाकले की त्याचा वास, त्याचा सुवास जो असेल तो वातावरणात भरून राहत असे. ते पुढे म्हणाले की आज कोणीही कसबाईचं पीक घेत नाही, सर्वजण नव्या संकरित जातीची पैदास करण्याकडे वळलेले आहे. ओके, ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, हायब्रिड व्हरायटी म्हणतोय. ओके, त्याकडे वळलेले आहे आणि नाईलाजाने त्यांनाही आता तो बेचव तांदूळ खावा लागत आहे, ज्याला बिलकुल चव आहे का नाही, विच इज टोटली इन्स्पायर्ड, ज्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बेचव म्हटलेलं आहे. ओके, विच इज नॉट टेस्टी. सो फाइंड आउट द मिनिंग ऑफ द इन्स्पायर्ड विच ऑल्सो वी हॅव टू जस्ट गेट हिअर. ओके, इन्सिपिड अशा प्रकारचा जवळपास जो तांदूळ आहे तो मात्र त्यांना काय करायचं आहे, खावा लागत आहे. ओके, या प्रकारचं एक दुःखसुद्धा त्यांच्या आवाजामध्ये या रायटरला जाणवलं. ओके, सो व्हॉट आपण आफ्टर दॅट विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन फार्मर्स वेर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड Kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. ओके, मग या राईसला काबर रिप्लेस केलं गेलं, काबर लोकांनी जवळपास फक्त कुठलं क्रॉप वापरणं सुरू केलं, विच इज जस्ट कॉल्ड ओनली द हायब्रिड काइंड ऑफ द क्रॉप. मग काबर अशा प्रकारे जवळपास क्रॉप त्यांनी लावणं सुरू केलं, कारण सिंचनाच्या प्रसारामुळे दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले. म्हणजे एका वर्षी दोन दोन पिकं. ओके, आणि दोन्ही पिकामधनं काय मिळायचं, इन्कम मिळायचं. आणि म्हणून जवळपास हे लोक अगदी याच्याकडे काय झाले, आकर्षित झाले किंवा अट्रॅक्टेड झाले. आणि कसबा हे पीक, जे पीक आहे ते खूप उशिरा लागणारे भाताचे पीक असल्यामुळं कापणी लवकर करता यावी म्हणून इतर लवकर पिकणाऱ्या संकरित पिकांनी त्यांची जागा घेतली. ओके, सो दॅट्स वाय दिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप द सेकंड क्रॉप. म्हणजे त्यांना दुसरं पीक घेता यावं. ओके, आणि म्हणून जवळपास त्यांनी काय केलं की या पिकांना, या हायब्रिड पिकांना काय दिलं, महत्त्व दिलं. कारण एका वर्षामध्ये दोन पिकं घेऊन जास्तीत जास्त नफा त्यांना काय करायचा होता, कमवायचा होता. ते मात्र कसबाई देऊ शकत होते का, नाही. कारण कसबाई एकदा पेरलं की तिला मात्र जवळपास डेव्हलप व्हायला खूप वेळ लागायचा आणि तिला मॅच्युअर व्हायला वेळ लागत असल्यामुळे त्याचं हार्वेस्टिंग पण लेट व्हायचं. आणि एका वर्षात आपण फक्त एकच पीक घेण्याचा प्रयत्न करू शकत होतो, कारण कसबाई हे लेट येणारं का होतं, पीक होतं. ओके, परंतु या ठिकाणी जवळपास मात्र म्हणून लोक जरही जवळपास या सर्व कन्व्हेन्शनल फार्मिंगकडे वळले असेल. ओके, पण रायटर मात्र जवळपास ट्रॅडिशनल पिकांकडे त्याचं अट्रॅक्शन होतं आणि म्हणून ते या ठिकाणी जवळपास याच प्रकारचं राईस त्याला पाहिजे आहे याच्यावर काय होते, ठाम होते. ओके, आणखी ते त्याबद्दल सांगत आहे, आज why he had shifted if he was so unhappy with the hybrids. No one forced him to, did they? He smiled and replied that their fields did not have fences and once the harvest was over the cattle were रिलीज. ओके, मग जवळपास या रायटरने त्यांचं एक क्युरिओसिटी म्हणून यांना जवळपास एक क्वेश्चन विचारला की जर तुम्हाला हायब्रिडचं पीक आवडत नव्हतं, ओके, जर तुम्ही संकरित पिकावर नाखुश होते तर ते तिकडे का आवडले, का बरं त्याने जवळपास हायब्रिड पिकांवर पीक घेण्याचा प्रयत्न केला. ओके, कोणी त्यांना जबरदस्ती तर केली नव्हती ना. ओके, कोणी त्यांना फोर्स तर केला नव्हता ना. सो अशा प्रकारसुद्धा क्वेश्चन त्यांना विचारला. सो असे मी विचारतात त्यांना काय केलं, हसून आन्सर दिलं. ओके, त्यांनी हसून रिप्लाय दिला की त्यावेळेला काय झालं की जवळपास त्यांच्या शेताला कुंपण नव्हते आणि एकदा का सीझन संपला, हंगाम संपला की शेतामध्ये गुरे सोडले जायची. ओके, ॲनिमल चरायला सोडले जायची. ओके, जर माझ्या एकट्याच्या शेतात जर कसबाई असेल तर गुरांसाठी ती मेजवानीच ठरणार, असा त्यांनी काय केला, खुलासा केला. ऑब्व्हियसली जर यांच्या शेतामध्ये फक्त काय असेल, कसबाई असेल तर लोक यांचे ॲनिमल स्पेशली काय करतील, यांच्या शेतावर येतील आणि ते पीक पूर्ण खाऊन घेण्याचा प्रयत्न करतील. ओके, इफ माय
field alone has कसबाई, it will be treat for the cattle, he explained. ओके, त्यांनी हे सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केला की जर माझ्या शेतामध्ये काय असेल, हे पीक असेल, तर सर्व ते ॲनिमल काय करतील, एन्जॉय करतील, खाऊन टाकतील, म्हणजे मला मिळणार का नाही. आणि म्हणून नाईलाजणार मात्र जवळपास त्यांना कुठे वळावं लागलं, या प्रकारच्या शेतीकडे वळावं लागलं किंवा हायब्रिड पिकाकडे वळावं लागलं. Then what happened after that? So which is given here. Sometimes we have to fall in line with the community. He lamented. Hybrid need more water, fertilizers and pesticides. He said that it was good initially, but of late had reduced a lot. Besides, he said that each year they had to increase the quantity of area and urea and pesticide they use. It was as if the newer hybrids had an insatiable appetite for chemicals. He told us that even when there were flash floods in the 60s, Kasbai had stood its ground. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the flood had receded. Such was the strength of the rice. But look what we have done, he reviewed. Okay, so another just particular remembrance about that crops or about the Kasbai was expressed by the particular that here person. ओके, मग त्या ठिकाणी जवळपास त्यांना ते सर्व आठवू लागलं की कधी कधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्याला जुळून घ्यावं लागते. लोक ज्या दिशेने जात असेल त्या लोकांना आपलं जावं लागते. ओके, हे मात्र स्टेटमेंट म्हणतात ते काय झालेले आहे, खूप दुःखी झालेले आहे. ही बिकम लॅमेंटेड. ओके, अतिशय दुःखाने ते याबद्दल सांगत आहे की लोकांप्रमाणे आपल्याला कधी कधी काय करावं लागतं, वागावं लागतं. संकरित पिकांना अधिक पाणी, त्यांना जास्त काय पाहिजे, हायब्रिड पिकांना जास्त वॉटर पाहिजे, फर्टिलायझर पाहिजे, काय पाहिजे, पेस्टिसाईड पाहिजे, कीटकनाशके पाहिजे. ओके, सुरुवातीला पीक उत्पन्न देत असे, पण हल्ली ते खूपच कमी होऊ लागलेले आहे. त्याशिवाय वापराव्या लागणाऱ्या युरिया आणि कीटकनाशकांचे प्रमाणही त्यांना दरवर्षी वाढवावे लागलेले होते. पहिले कमी युरियामध्ये, कमी जवळपास पेस्टिसाईडमध्ये काम बघायचं, आता मात्र या हायब्रिड पिकांसुद्धा सर्वात जास्त काय लागतं, हे मटेरियल लागतं. आणि जर जास्त मटेरियल लागत असेल तर ह्या सर्व गोष्टी कशा राहतात, खर्चिक राहतात आणि खर्च वाढवणारा असतात. ओके, त्यानंतर मात्र काय दिलं आहे, जणू काही या नव्या संकरित बियांना रसायनाची वकवकती भूक होती. म्हणजे हायब्रिड या सर्व पिकांना ओके त्यांना काय पाहिजे आहे किंवा त्यांची जी भूक आहे ती कशी आहे, जास्त आहे. ती भूक मात्र कशाची आहे, केमिकलची आहे, असं त्यांना त्यावेळेस काय झालं, जाणवलं. ओके, 60च्या काळात आकस्मिक पूर आला. सो या पर्टिक्युलर विच वन इज मेन्शन द्या. ओके, की त्यावेळेस जवळपास जर समजा काय आला 60मध्ये, म्हणजे 1960व्या शतकामध्ये. ओके, जवळपास 1960च्या या ड्युरेशनमध्ये जर समजा फ्लड आला, म्हणजे कुठल्या प्रकारचा पूर वगैरे आला. ओके, तर पूर ओसरल्यानंतर जेवढं की पीक या ठिकाणी तग धरून राहत होते, त्या पिकामध्ये फक्त कोणाचं एक्झाम्पल घेतलं गेलं, या कसबाईचं एक्झाम्पल घेतल्या गेलं. 60च्या काळात आकस्मिक पूर आला तेव्हा कसबाईचे पीक तेवढे तग धरून होते असे त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा या भाताचे पीक तसेच शेतात उभे होते असे हृदय आठवून त्यांनी सांगितले. अशी होती त्या तांदळामध्ये मजबूती, पण आता मात्र काय करून ठेवले पहा, असे ते हळहळत काय झाले, जवळपास बोलले. ओके, रमेश हळहळत कर बोलणे किंवा अगदी दुःखद अंत करणारे काय करणे, बोलणे. ओके, आताच्या पिकांना जर आपण उभं ठेवलं आणि जर पूर आला तर त्या पुराबरोबर ते पीक पूर्ण का होऊन जातं, वाहून जातं. ओके, पण कसबाईचं मात्र तसं होतं का, नाही. कसबाईला कुठल्याही जवळपास एखाद्या अशा पुराच्या सिच्युएशनमध्ये ठेवलं तरी ते तग धरून राहत असे किंवा जसच्या तसं ते उभं राहत असेल, जरी ते पूर जवळपास काय होऊन गेला असेल, निघून गेला असेल. तर अशा प्रकारचा फरक जवळपास बघायला मिळायचा कशामध्ये, हायब्रिड पिकांमध्ये आणि कसबाई पिकांमध्ये. ओके, ॲज ही वेंट ऑन reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seed. He was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of Kasbai. According to him, the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, Asarvari. We bid farewell to Devuhanda, who lovingly based us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seed of कसबाई. ओके, तर या प्रकारे जवळपास त्यांचं कन्व्हर्सेशन झालं. अशा प्रकारे भाताच्या पिकांच्या आठवणीत ते रमलेले पाहिल्यानंतर आम्ही हळूच आमच्या भेटीचे प्रयोजन म्हणजे कसबाई बियाणांकडे विषय वळवला. ओके, म्हणजे त्या ते कशासाठी तिथं आलेले आहे. ओके, या सर्वबद्दल जवळपास त्यांचं काय झालं, पुन्हा डिस्कशन सुरू झालं. ओके, मग डिस्कशन सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे कसबाईचे बियाणे असेल असा एकही गावकरी त्यांच्या भागात नाही आहे.
याची त्यांना खात्री होती. मात्र शेजारच्या आसरवरी गावातल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात असे ते म्हणाले. म्हणजे ऑब्व्हियसली त्या आदिवासींकडे ते पीक सापडतील असं त्यांना ठामपणे सांगितले. देवहांडाचा निरोप घेऊन त्यांनी त्यांना काय केलं, अगदी फेअरवेल बीट केलं. म्हणजे काय, त्यांचा निरोप घेतला. कोणाचा? देवहंडाचा. आणि त्यांनी जवळपास त्यांचा निरोप घेतला आणि तेव्हा त्यांना सर्वांना जवळपास त्यांनी काय दिला, आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद देत जवळपास ते मायाने म्हणाले की कुलदेवता लक्ष्मी, महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळवून देऊ. ओके, कारण त्यांना पण जवळपास कुठेतरी वाटायचं की काहीतरी लोकांनी कुठल्या पिकांकडे वळावं, या ट्रॅडिशनल पिकांकडे वळावं. आणि म्हणून कदाचित जवळपास या पर्सननी या लोकांना काय दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. कारण कुठं त्यांना पण वाटलं की जवळपास जुनी जी संस्कृती आहे, जीवनाचे पीक आहे, बियाणं आहे, हे कुठं लुप्त होत चाललेलं आहे ना, असं व्हायला पाहिजे का? नाही. ओके, सो व्हॉट हॅपन आफ्टर दॅट? इन असरवरी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस as we were not very fluent with the local dialect. He sent his assistant Jivan with us into the hills. After half hour walk through the thick vegetation, crossing numerous streams and ditches and scrambling over rocks and gravels, we reached the sleepy hamlet of Boripada. So there were just two ramshackle houses in front of us, and we wonder if this was the right place. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with the curiosity. As we approached her, we signaled to Jivan to ask the crucial question. She muttered in reply, and we looked at Jivan for quick interpretation. He broke into a smile and informed us that she did have the eyes and wanted to know who we were and why we wanted it. Okay, so this is all the information which is given there, which gives us the positive information about writer efforts etc. Okay, मग फायनल काय झालं बघा, जवळपास त्या आसारवरी विलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी सरपंचाची भेट घेतली. ओके, आणि त्यांना एक प्रॉब्लेम होता की त्यांना लोकल डायलेक्ट येत नव्हती. म्हणजे लोकल जी बोलीभाषा असेल ते त्यांना येत होती का? नाही. आणि म्हणून स्थानिक बोलीभाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नसल्यामुळे आसरवरी गावच्या सरपंचाला आम्ही मदत करण्याची विनंती केली. They just make the urge to the particular that sarpanch to get one of the person who can speak their local dialect. ओके, म्हणजे तिथली जवळपास बोलीभाषा बोलता येणारा एखादा पर्सन आमच्यासोबत द्यावा असं या प्रकारे जवळपास त्यांना सांगितलं. सो त्यांनी त्यांचं सहकारी जीवन याला आमच्याबरोबर डोंगरात पाठवला. ओके, मग त्यांनी जीवन नावाच्या एका व्यक्तीला त्यांच्याबरोबर कुठे पाठवला? डोंगरात पाठवला. ते त्या डोंगरामध्ये गेले जिथे कोणते लोक राहायचे? ते आदिवासी लोक राहायचे. ओके, तर त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायला त्या पर्सनला त्यांनी त्या व्यक्तीला त्या लोकांसोबत पाठवलं. सो साधारण अर्धा तास दाट झाडीतून चालत अनेक ओढे त्यानंतर चर पार करीत ओके आणि दगड मातीतून वाट काढल्यानंतर आम्ही बोरीपाडा या सुस्त खेड्यापाशी येऊन पोहोचलो. ओके, द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर विलेज विच वन इज गिवन देअर इन इट वॉज नोन ॲज बोरीपाडा. ओके, तर या बोरीपाडा अशा प्रकारच्या विलेजपर्यंत ते येऊन पोहोचले. तिथे समोर जीर्ण झालेले फक्त 2 घरं दिसत होते. म्हणजे 2 घरांचं फक्त काय होतं, ते जीर्ण झालेले रामशकल म्हणजे जीर्ण झाले. ओके, इन द कंडिशन ऑफ जस्ट फॉलिंग डाऊन या प्रकारच्या घरांना आपण काय म्हणतो आहे? रामशकल म्हणतो आहे. ओके, तर या घरांसमोर ते आले आणि ऑब्व्हियसली ते घरं जास्त होते का? फक्त 2 घरं या ठिकाणी दिलेले आहे. ओके, तर तिथं आल्यानंतर त्यांना मात्र जवळपास असं वाटलं की आपण योग्य ठिकाणी तर आलो नाही ना. ओके, आपण योग्य ठिकाणी आलो होत ना, या विचारात आम्ही सर्वजण पडलो. म्हणजे ते सर्व लोक पडलेत. एका घरासमोर बसलेले एक सुरकिती असलेली म्हातारी बाई मात्र कुतूहलाने यांच्या सर्वाकडे बघत होती की का बरं ते लोक आले असेल. ओके, या प्रकारे सुरकुती असलेली जी ओल्ड बाई आहे, म्हातारी बाई आहे, ते क्युरिसिटी म्हणजे अतिशय जिज्ञासेने ती या लोकांकडे बघत होती. ओके, तर तिच्या डोक्यामध्ये सुद्धा क्वेश्चन आले असेल की हे सर्व लोक का बरं आलेले आहे. जेव्हा हे लोक तिच्याजवळ पोहोचले तेव्हा तिला एक प्रश्न विचारायची जीवनला खून केली आणि उत्तरादाखल ती काहीतरी पुटपुटली आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही जीवनकडे पाहिले. तो हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे, पण आम्ही कोण आहे आणि तो भात कशा करता पाहिजे हे मात्र ती काय करते आहे, विचारत आहे. ओके, सो फायनली द कम्युनिकेशन वॉज हॅपन बिटवीन दॅट ओल्ड लेडी अँड जीवन. त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन झाले. ओके, आणि या लोकांनी जीवनला असं सांगितलं की तू तो क्रिशियल क्वेश्चन विचार, म्हणजे तो प्रश्न विचार जो महत्त्वाचा आहे. तो प्रश्न कशासंबंधी आहे? त्या भातासंबंधी आहे, त्या राईस संबंधी आहे. ओके, जेव्हा त्या दोघांमध्ये इंटरप्रिटेशन झालं, कम्युनिकेशन झालं, तेव्हा त्याला जवळपास जे काही आन्सर मिळालं ओके ते आन्सर पॉझिटिव्ह होतं. म्हणून जवळपास तो पहिले झाला हसला आणि सांगितलं यांना की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे
जो भाग त्यांना हवा आहे. ओके, पण तो भाग कशासाठी पाहिजे आहे आणि हे लोक कोण आहे हे सर्व माहिती मात्र तिला पाहिजे आहे, असं तो तिला त्या लोकांना काय करतो आहे, सांगतो आहे. ओके, बट व्हॉट हॅपन आफ्टर दॅट, इट वॉज difficult task to keep a straight face and I had to control a strong desire to hug her. After searching for months, we had found the elusive Kasbai. We explained to her what we were from fate nearby and we needed the seed to grow it. We asked for 10 kilograms of rice. She muttered and scolded. Jivan interrupted that she had never heard of Fate Village and also did not have a weighing scale. She was willing to give the seeds only in basket. We asked for the single basket for rice and Jivan told us to pay her something. I handed over a 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into a smile. She nodded her head in approval. Okay, so what after that, what the experience he got there, एवढे मोठे एफर्ट्स घेतल्यानंतर त्यांना फायनली जवळपास ते काय झाले, अगदी बिलकुल त्या प्रकारचे जे सीड आहे ते मिळालं. ओके, आणि म्हणून जवळपास बघा, इट वॉज डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस, म्हणजे तिच्यासमोर तो चेहरा निर्विकार ठेवणं हे काय झालं, त्याला अवघड झालं. कारण तिला वाटलं किती आपण एफर्ट घेतले यासाठी आणि ते आपल्याला इथे मिळाले, म्हणून जवळपास तिला असं वाटलं की चला जाऊ आणि त्या लेडीला काय करू आपण, हक करावं, त्या ओल्ड वुमेनला जवळपास आपण काय करावी, मिठी मारावी. ओके, एवढा त्याला आनंद झालेला होता कारण त्यांनी जो शोध घेतला तो कितीतरी महिने होता आणि कितीतरी महिन्यानंतर त्यांना जवळपास या प्रकारचं काय मिळालं होता, रिझल्ट मिळालेला होता. सो अनेक महिने शोध घेतल्यानंतर आता आम्हाला तो चकवा देणारा कसबाई सापडलेला होता. जिथे जिथे जायचं तेव्हा त्यांना अनसक्सेसफुल मिळायचं, कशासाठी, टू गेट दॅट कसबाई काइंड ऑफ द राईस. ओके, पण फायनली मात्र जवळपास त्यांना तो मिळालेला होता. आम्ही जवळच्या पेठगावून आलेलो आहोत आणि पीक घेण्याकरिता त्या तांदळाचे बियाणे आम्हाला हवे आहेत हे आम्ही त्यांना सांगितले. ओके, पण तिला मात्र जवळपास या गोष्टीची काहीच आयडिया नव्हती की पेठ विलेज कुठला आहे किंवा काय हे जवळपास तिला माहिती नव्हतं. आणि त्यांनी इंटेन्शन सांगितलं की आम्हाला काय करून तांदळाची बियाणे पाहिजे आहे, कारण जेणेकरून आम्ही जवळपास आपण त्यांना काय करू, अगदी पेरू आणि त्याच्यापासून काय करू, अगदी चांगल्या प्रकारचं जे समजा काय असेल क्रॉप असेल ते घेण्याचा प्रयत्न करू. ओके, हे सर्व त्यांनी तिला सांगितले. आम्ही त्यांच्याकडनं 10 किलो तांदूळ मागितले. ओके, ते जस्ट वॉन्ट वन द हाऊ मच जस्ट दे आर राईस. ओके, विच ऑल्सो इज गिवन दॅट इज द 10 किलोग्राम ऑफ राईस. 10 किलो तांदूळ मागितले. कपाळावर आट्या घालत ती काहीतरी पुटपटली. ओके, ती जवळपास पुटपुटली, पण पुटपुट करताना तिच्या चेहऱ्यावर काय होत्या, जवळपास आठ्या होत्या. ओके, तिचा चेहरा काहीतरी नाराज वाटत असेल. ओके, या प्रकारचा वाटत होता. अँड ती जीवने स्पष्टीकरण केले की तिने कधीही गावाचे नाव कधीही ऐकलेले नव्हते आणि तिच्याकडे वजनाचा काटा पण नव्हता, म्हणजे कसं वजन करून द्यायचं हे तिला माहिती नव्हतं. आणि म्हणून ती भाताचे बियाणे टोपल्यांमध्ये देण्यास तयार झाली आणि म्हणून हे सर्व जे बियाणं आहे ते टोपल्यामध्ये आम्ही देऊ असं जवळपास तिने त्यांना सांगितलं. आम्ही एक टोपली भात द्यायला सांगितले, तेव्हा तिला काही पैसे द्यावे असे जीवनने आम्हाला सुचविले. सुचवल्याप्रमाणे जवळपास रायटरने तिला 100ची नोट दिली, कारण कुठला व्यवहार हा बिना पैशाने होतो का, नाही. जरी ते आदिवासी असेल तरी त्यांनासुद्धा पैशाचं महत्त्व आहे हे याच्यावरून कळतं की त्यांनी तिला 100 रुपये काय केले, ऑफर केले. आणि पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाईम इन द लास्ट 10 मिनिट, पहिल्यांदा त्या 10 मिनिटामध्ये ओके तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काय दिसू लागली, स्माईल दिसू लागली. तिला 100ची नोट दिल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर काय उमटले, हसू उमटले. तिने संमतीदर्शक मान डोलावली. ओके, शी जस्ट नोडेड हर हेड इन द अप्रूव्हल, की चला हे तुम्ही तांदूळ काय करा, घेऊन जा, त्याचं काही पण करा. अशा प्रकारे जवळपास तिच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहे ते त्याने काय केले, रीड केले. ओके, नंतर मात्र त्यांचं जे मिशन आहे ते कंप्लीट झालं. फायनली दे गॉट द वन काइंड ऑफ पर्टिक्युलर क्रॉप विच इज जस्ट कॉल्ड ओनली द which kind of crop, traditional kind of the crop, the some grains of particular that rice kind of the crop. Okay, so as we walk back against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain away from the hustle and bustle of the road or the city, but we are real people of India. These were the people who still held on to rich biodiversity of our land and no one even cared about them. They had never heard of hybrids, fertilizers or pesticide. They just grew their rice and ate what they got. The old lady we met had probably never left Boripada. Her word was unspoiled by the progress
अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. ओके, तर अशा प्रकारे जवळपास लास्ट पार्कामध्ये सुद्धा ते काय करतात, डिफरन्शिएट समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. ओके, की परतीच्या वाटेवर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना या रायटरच्या मनात खूप विचार आले. ओके, इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्यांच्या गजबज गोंगाटापासून दूर भारताची ही खरी जनता नांदते आहे असं त्यांना वाटत होते. कारण आजचे जे लोक आहेत ते सर्व कशामध्ये आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करते आहे, पण त्यांनी मात्र जवळपास जी खरी भारतीय संस्कृती आहे, खरी भारतीय जवळपास ज्या काही गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहे त्या सर्व मात्र काय झालेल्या आहेत, आपल्या गमावलेल्या आहेत. त्यांचं जे जीवन आहे ते कसं झालेलं आहे, हसल बसल झालेलं आहे. म्हणजे काय, अगदी बिलकुल गजबज गोंगाटामध्ये त्यांचं जीवन आहे. पण खरे लोक कुठे आहे, जे त्या माउंटेनच्या पायथ्याशी आहे, जे ते लोक कोण आहे, आदिवासी आहे. ओके, ती खरी भारताची खरी काय जनता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हेच लोक आहेत ज्यांनी आपल्या भूमातेशी संपन्न जैवविविधता असूनही जपली होती. ओके, त्यांच्या आजूबाजूला बायोडायव्हर्सिटी होती, भरपूर सारे ॲनिमल, भरपूर सारे प्लांट, भरपूर सारे ट्रीज अगदी अवेलेबल होते. ओके, पण तरी पण त्यांनी त्याची केअर घेतली होती. कारण जे बी परंपरागत होतं, जे बाकी कुठेच सापडलं नाही, इव्हन इन ऑल महाराष्ट्र, पण तिला मात्र ते बी अगदी चांगल्या प्रकारे सापडलेलं, म्हणजे तिच्याकडे ते ऑलरेडी बी चांगल्या प्रकारे अवेलेबल होतं. ओके, त्यांना कुठल्याही जवळपास संकरित बियाणांबद्दल माहिती नव्हतं, त्यांना कुठल्या खतांविषयी माहिती नव्हतं, त्यांना कुठल्याही कीटकनाशकांबद्दल माहिती नव्हतं. फक्त त्यांनी अगदी काय केलेलं होतं, आपलं भात आपण पिकवायचं आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचे एवढेच त्यांना माहिती होतं. म्हणजे जेवढं की ते पीक घेत होते ते फक्त खाण्यासाठी घ्यायचे, विकण्यासाठी का नाही. आम्हाला भेटलेली ती वृद्धा स्त्री बहुधा बोरीपाडा सोडून कधीच बाहेर गेलेली नव्हती, म्हणून तिचे विश्व प्रगतीपासून का होते, अबाधित होते. आणि ऑब्वियसली ते विश्व कसं होतं, प्युअर होतं, अगदी चांगलं होतं, जे प्रोग्रेसपासून का होतं, दूर होतं, किंवा प्रोग्रेसने ते स्पॉईल केलेलं नव्हतं, की ते कसं होतं, अनस्पॉईल्ड होतं. कारण ज्या ठिकाणी प्रोग्रेस असेल तिथे मात्र नॅचरल गोष्टी कशा असतात, कट झालेल्या असतात, किंवा अगदी टोटली बंद झालेल्या असतात, किंवा त्याला डिस्टर्ब केलेलं असतं. फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि म्हणून जवळपास अजून ती काय होते, रायटर काय होते, अगदी ग्रेटफुल आहे, कृतज्ञ आहे. कोणाबद्दल, त्या लेडीबद्दल, किंवा त्या सर्व ॲटमॉस्फिअरबद्दल, किंवा त्या लोकांबद्दल की ज्यांनी अजूनही भारतीय गोष्टीला काय केलेलं नाही आहे, अवॉइड केलेलं नाही आहे, किंवा नष्ट करू देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. ओके, तशा प्रकारे जवळपास रायटरने केलेले एफर्ट्स, की हाऊ इट इज इम्पॉर्टंट टू जस्ट डू द ऑर्गॅनिक फार्मिंग, या प्रकारचं एक मस्त आणि छान असं एक्झाम्पल या माध्यमातून, या लेसनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मग आता आपण एक फार्मर म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून जवळपास आपण समजून घ्यायला पाहिजे की व्हॉट काइंड ऑफ फार्मिंग इज बेनिफिशियल फॉर द पीपल. ओके, हायब्रिड जर म्हटलं तर उत्पन्न जास्त येतं, पण ते मात्र हेल्दी आहे की नाही आहे ते मात्र नक्की आपण याच्याबद्दल काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आणि वी हॅव टू प्रिपेअर ओनली विच काइंड ऑफ फार्मिंग, दॅट इज द ऑर्गॅनिक काइंड ऑफ द फार्मिंग. ओके, तर दिस वे द लेसन हॅज बीन टोटली completed, which was written by the famous writer Venkat Iyer. So thank you all of the students. Try to just listen it very carefully and try to solve whatever the activity belongs to the lesson.